किंवा हा एक पाथवे आत येण्यासाठी केलेला मार्ग असेल, बरीचशी कामं त्या काळात झालेली, नंतरच्या काळात सुद्धा मागच्या सत्राच्या पुढे सुद्धा बरीच डेव्हलपमेंट या ठिकाणी झालेली आहे. आणि रमेशजी आणि सर्व समाज बांधवांना एक सांगायचं आहे, आपल्याला कोणालाही काही एक गडबडायचं कारण नाही. ज्यावेळी ज्या गोष्टी नडतील, बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे, या घटनेच्या माध्यमातून चांगल्या कामांसाठी कुठं सुद्धा म्हणजे वाम मार्ग नाही, त्याला फक्त मार्ग आहे कसं होईल असं. त्याच्यामुळं तुम्ही कसल्याच कामाची चिंता करू नका, हे सगळे नगरसेवक काम करतील. जर फार जड वाटलं हे जरा थोडंसं कक्षेच्या बाहेर आहे, आपण मला सांगा, आपण ते कक्षेत बसून करून घ्यायला लावू. आता जागा कुठं काय राहिलेल्या नाहीत, त्याच्यामुळं ही ह्या जागेची डेव्हलपमेंट होणं ही काळाची गरज आहे. आणि निश्चितपणे उद्याच्या काळात महानगरपालिका ही 100% करेल, कारण ह्या भागातच रुद्रभूमी नाही आहे. आणि म्हणून आपण जी डेव्हलपमेंट असेल, मग नदीच्या बाजूची पडदी असेल किंवा अजून काही दिवे लावायचे असतील, इथं माती भरण्याचं काम असेल किंवा नळाचं पाणी असेल, वॉशरूम असेल, ह्या ज्या काही गोष्टी तुम्हाला वाटतात त्या आपण नियोजनबद्ध डेव्हलप करू. पण हे सांगितल्याशिवाय कळणार नाही आणि कळल्याशिवाय पुढं कामं होणार नाही, हे प्रामुख्याने सांगायचं. त्याच्यामुळं आपण निश्चित राहा, सगळी कामं होती, टप्प्याटप्प्याने होती आणि सगळ्या कामांमध्ये एक चांगल्या दृष्टीने या ठिकाणची डेव्हलपमेंट होईल. त्यामुळे मी जे आहे इथं असं कोणी येऊ नये आपल्याला प्रत्येकाला वाटतं, कारण हे आयुष्य आणि संपूर्ण पण हे कालचक्र आहे. जो जन्माला येणार तो जाणार, त्याच्यात काय नाही. परंतु ते विधी करण्याच्या मागचं जे माध्यम आहे ते निश्चितपणे उद्याच्या काळात होणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणून एक चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट या ठिकाणी होत असताना नुकतेच या ठिकाणी आमदार भीमरावांना हेही उपस्थित झालेले, त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी आता भूमिपूजन घेत आहोत. निश्चितपणे कामं सगळी चांगल्या पद्धतीत मार्गी लागतील एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.